तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आज 3 अंकी संख्येची बेरीज कशा पद्धतीने करायची ते आज समजून घेणार आहोत। तर बघा यामध्ये एकक, दशक, शतक हे 3 स्थान आहेत, 3 घर आहेत। तर आपण अगोदर कोणत्या स्थानाकडून हे उदाहरण सोडवायचं, तर आपण एकक ह्या स्थानाकडून उदाहरण सोडवत असतो। तर आता एकक स्थानामध्ये कोणकोणत्या अंकांची बेरीज आपल्याला करायची ते आपण बघूया। आता हा किती आहे, वरती 4, हा किती आहे 1, यांची काय करायची आहे आपल्याला बेरीज। आता हा 4 आहे, मग हा 4 इथं लिहून घेतला। हा खाली किती आहे 1, मग एकाची 1 कर 1 काढले, तर आता मोजायचे किती झालेत, मोजा। हा 4, 4च्या पुढे 1 5, मग 4 आणि 1 किती होतात, तर 5। किती उत्तर आलं 5, तर ते आपण इथं लिहून घ्यायचं आहे। तर बघा 5। आता आपल्याला पुढं दशक स्थानाची बेरीज करायची। दशक स्थानामध्ये 5 आणि 4 यांची बेरीज करायची आहे। तर याच्यामध्ये मोठा अंक कोणता आहे 5। हा खाली किती आहे 4, मग 4 काय करायचे आपण रेषा काढून घेऊया। 1 2 3 4। आपल्याला आता हे काय करायचे 5 आणि 4 हे मोजायचे। आता हा किती आहे 5, 5 नंतर किती येतो 6, 7 नंतर 8 नंतर 9, मग 4 5 आणि 4 यांची बेरीज किती आली 9। आपण इथं उत्तर 9 लिहून घेऊया। 9। बघा आता आपल्याला शतक स्थानाची बेरीज करायची। त्यामध्ये शतक स्थानामध्ये कोणकोणते अंक आहेत, तर हा 4 आणि हा किती आहे 3, यांची बेरीज आपल्याला करायची आहे। तर आपण याच्यामध्ये 4 इथं लिहून घेऊया, खाली किती आहे 3, मग 3 रेषा काढूया 1 2 3। मग आता एक मोजूया आपण। हा किती आहे 4, हा 5 6 7, किती उत्तर आलं 7, तर ते उत्तर आपण आता इथं लिहून घेऊ। तर किती आलं 7, मग पूर्ण उत्तर किती आलं 795। याचं उत्तर किती आलं 795। आता आपण दुसरं उदाहरण बघूया। 348, 348 अधिक 501 याची बेरीज आपण करणार आहोत। तर बघा आपण अगोदर एकक स्थानाची बेरीज करणार आहोत। एकक स्थानामध्ये कोणकोणते अंक आहेत 8 आणि 1। मग हा किती आहे 8, 8 मध्ये 1 मिळवला तर किती होतात 8 नंतर 1 9, मग इथं उत्तर लिहून घेऊ। नंतर आपल्याला हा कोणता स्थान आहे दशक। दशक स्थानामध्ये 4 आणि 0। आता 0 म्हणजे काय, तर काहीच नाही, मग काहीच नाही, मग वरती किती आहे 4, मग किती येईल 4च, इथं उत्तर किती येईल 4। आता आपल्याला या शतक स्थानाची बेरीज करायची आहे। त्यामध्ये 3 आणि 5 यांची बेरीज आपण करूया। आता याच्यामध्ये कोणता मोठा आहे 5, 5 आपण इथं लिहून घेतला, वरती किती आहे 3, इथं किती आहे 3, मग 3 आपण रेषा काढून घेऊया 1 2 3। आता मोजूया, हा 5 6 7 8, मग उत्तर किती आलं 3 आणि 5, याचं उत्तर किती आलं 8। पूर्ण उत्तर किती आलं आता 849। आता आपण पुढचं उदाहरण बघूया। 744, 744 अधिक
54. मग 54 कुठे लिहिणार? इथं 54. बरोबर आहे ना? 744 अधिक 54. मग आपल्याला आता पहिल्यांदा काय करायचं आहे, तर हा एकक स्थान आहे त्यांची बेरीज करायची आहे. त्या एकक स्थानामध्ये कोणकोणते अंक आहेत? वरती किती आहे? 4. खाली किती आहे? 4. यांची काय करायची? आपल्याला बेरीज करायची आहे. तर आपण इथं समजा 4 लिहून घेतला. खाली किती आहे? 4. मग आपण 4 रेषा मारू. 1 2 3 4. मग आता आपण हे काय करायचे? मोजून घ्यायचे आहे. हा किती आहे? 4. हा 5 6 7 8. किती उत्तर आलं? 8. ते उत्तर आपण इथं खाली लिहून घेऊया. 8. आता आपल्याला कोणत्या स्थानाची बेरीज करायची? दशक 4 आणि 5 यांची काय करायचे? बेरीज करायची आहे. आता याच्यामध्ये मोठा अंक कोणता आहे? 5. आता वरती किती आहे? इथं 4. मग आपण काय करू? 4 रेषा मारून घेऊया. मोजा 1 2 3 4. आता ते एकत्र मोजायचे. हा किती आहे? 5 6 7 8 9. मग किती उत्तर आलं? 9. किती उत्तर आलं? 9. ते उत्तर आपण आता इथं खाली लिहून घेऊया. हा किती? 9. आता बघा 7 आणि इथं काहीच नाही म्हणजे इथं 7च येणार. मग उत्तर किती आलं पूर्ण? 798. आता आपण पुढचं उदाहरण बघूया. 125 अधिक 872. हे उदाहरण आपण सोडवूया. तर आपण पहिल्यांदा एकक स्थानाची बेरीज करून घेऊया. एकक स्थानामध्ये हा किती आहे? 5. हा किती आहे? 2. मग यांची काय करूया? पहिल्यांदा बेरीज. मग इथं 5 लिहिला. खाली किती आहे? हा 2. मग 2 रेषा मारून घेऊया. 1 2. आता मोजायचं आहे पूर्ण. हा 5 6 7. किती उत्तर आलेलं आहे? 7. तर ते उत्तर आपण इथं लिहून घेऊ. हा 7. नंतर हा दशक स्थान आहे. मग दशक स्थानामध्ये कोणकोणते अंक आहेत? 2 आणि 7 यांची बेरीज करायची आहे. तर याच्यामध्ये कोणता मोठा आहे रे? तर 7. हा 7 आपण इथं लिहून घेऊ. आणि वरती किती आहे? 2. मग 2 रेषा मारू. 1 2. मग आता मोजून घेऊया. मोजा. हा किती आहे? 7 8 आणि हा 9. मग उत्तर किती आलं? 9. ते उत्तर आपण खाली लिहून घेऊ. आता दशक स्थानाची बेरीज करायची. त्यामध्ये किती अंक आहेत? 1 आणि 8 यांची बेरीज करायची. मग इथं सोपं आहे. 8 मध्ये फक्त किती मिळवायचा? हा 1. 8 नंतर 1. 8त 1 मिळवला किती होतो? 9. मग इथं 9 लिहून घेतलं. तर आता याचं उत्तर किती आलं? 997. आता पुढचं उदाहरण बघूया. 351 अधिक 637. 351 अधिक 637 हे उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे. तर आपण काय करणार आहे? अगोदर या एकक स्थानाची बेरीज करून घेणार आहोत. त्यामध्ये एकक स्थानामध्ये 7 आणि 8 याची काय करायची आहे? बेरीज. मग आता 7 मध्ये किती मिळवायचं आहे? 1. मग 7 आणि 1 किती होतात? 7 मध्ये 1 मिळवला तर किती होतात? 8. सोपं आहे. आता नंतर हा दशक स्थान आहे.
दशक स्थानाची बेरीज करून घेऊया. त्यामध्ये कोणकोणते अंक आहेत? हा 5 आणि 3 यांची बेरीज करायची आहे. तर आपल्याला काय करायचं आहे? हा 5 इथं लिहून घेतला. 5मध्ये किती मिळवायचे? 3. मग 3 रेषा मारूया. 1 2 3. आता एकत्र मोजूया. हा 5 6 7 8. मग याचं उत्तर किती आलं? 8. किती आलं? 8. आता पुढचं स्थान कोणतं आहे? शतक. यांची 3 आणि आपल्याला 3 आणि 6ची बेरीज करायची. मग आपण समजा इथं लिहून घेऊया. 6 मोठं आहे. मग 3 राहिला. मग 3 रेषा मारूया. 1 2 3. मग एकत्र मोजायचे आहेत. हा किती आहे? 6 7 8 9. किती उत्तर आले आहे? 9. ते 9 आपण खाली लिहून घेऊया. मग पूर्ण उत्तर किती आलं? 988. आता आपण पुढचं उदाहरण बघूया. 351 अधिक 7. मग 7 कुठे लिहिणार? या एकक स्थानाच्या खाली इथं एकक स्थान 7. 351 अधिक 7. इथं काहीच नाही. मग बघा, अगोदर या एकक स्थानाची काय करायची आहे? बेरीज. एकक स्थानामध्ये कोणकोणते अंक आहेत? तर हा 1 आणि हा 7. या दोघांची बेरीज करायची. मग 7मध्ये 1 मिळवला तर किती होतात? 8. इथं नंतर ह्या स्थानाची बेरीज करायची. कोणतं आहे? दशक. दशक स्थानामध्ये 5 आणि काहीच नाही. मग 5 म्हणजे 5च येईल. काहीच नाही म्हणजे तिथं काहीच येणार नाही. म्हणजे वरती 5 आहे तो 5 इथं खाली येणार. इथं शतक स्थानामध्ये पण तसंच आहे. इथं काहीच नाही. मग 3 तो 3च इथं येणार. मग उत्तर किती आलं? 358. अशा प्रकारे आपण उदाहरणं समजून घेतलेत. धन्यवाद.